Dear student, today we will see the next chapter chemical changes and chemical bond. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रासायनिक बदल आणि रासायनिक बंध याच्याविषयीची माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी पाहणार आहोत. कॅन यू रिकॉल, थोडंसं आपल्याला आठवायचं आहे. व्हॉट आर द मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन ऑफ चेंजेस, म्हणजे या ठिकाणी बदल जे आहेत तर त्या बदलांचं वर्गीकरण करण्याच्या ज्या काही विविध पद्धती ज्या आहेत तर त्या विविध पद्धती कोणत्या. काय सांगता येईल की सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारे जे काही बदल जे आहेत तर ते असणारे जे काही बदल जे आहेत तर त्या बदलांचं काय करायचं आहे आपल्याला, तर त्या ठिकाणी क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण करण्याच्या असणाऱ्या ज्या काही पद्धती ज्या आहेत तर त्या पद्धती आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. पहिली असणारी जी काही पद्धत जी आहे तर ती पद्धत आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल फिजिकल, ज्याला आपण त्या ठिकाणी भौतिक अशा प्रकारचा बदल त्या ठिकाणी म्हणता नसतो फिजिकल चेंज. आणि सेकंड जे आहे तर ती केमिकल चेंज, म्हणजेच त्याला आपण त्या ठिकाणी रासायनिक बदल जे आहेत तर ते रासायनिक बदल त्या ठिकाणी म्हणताना दिसतं. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फिजिकल अँड केमिकल चेंज. आता या ठिकाणी असताना ते काही भौतिक बदल आणि रासायनिक बदलामध्ये त्या ठिकाणी नेमका काय फरक आहे काय सांगता येईल. इन फिजिकल चेंज द कंपोजिशन ऑफ द सबस्टन्स डज नॉट चेंज. भौतिक बदल जो आहे तर त्या भौतिक बदलामध्ये असणारा जो काही पदार्थ जो आहे तर त्या पदार्थाचं असणारं जे काही संघटन जे आहे तर त्या संघटनामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल जो आहे तर तो बदल त्या ठिकाणी होत नाही. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला सांगता येईल नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म्ड. भौतिक बदल झाल्यानंतर कोणत्या प्रकारचा नवीन पदार्थ जो आहे तर तो पदार्थ त्या ठिकाणी तयार होत नाही. याच्या उलट इन केमिकल चेंज द कंपोजिशन ऑफ द कंपाऊंड चेंजेस. म्हणजे याच्या उलट आपल्या लक्षात येतं नसते की रासायनिक बदल जे आहे तर त्या रासायनिक बदलामध्ये असताना तो काही पदार्थ जो आहे तर त्या पदार्थाचं असणारं ते काही संघटन जे आहे तर त्या संघटनामध्ये त्या ठिकाणी बदल होताना दिसतो आणि न्यू कंपाऊंड्स आर फॉर्म्ड. आणि नवीन अशा प्रकारचे असणारे जे काही संयुग जे आहेत तर ती संयुग त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. तर आता पुढे क्लासिफाय द फॉलोइंग चेंजेस इंटू फिजिकल अँड केमिकल चेंजेस. पुढे दिलेले जे काही बदल जे आहेत तर त्या बदलांचं भौतिक आणि रासायनिक बदल अशा प्रकारचं वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण त्या ठिकाणी करायचं आहे. पण त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आपल्याला, रिपनिंग ऑफ मँगो म्हणजे त्या ठिकाणी कैरीचा आंबा होणं, मेल्टिंग ऑफ आईस बर्फ वितळणं, बॉइलिंग ऑफ वॉटर पाणी उकळणं, त्याच्यानंतर डिसोल्युशन ऑफ साल्ट इन वॉटर पाण्यामध्ये त्या ठिकाणी मीठ विरघळणं, रिपनिंग ऑफ बनाना हिरवी केळं त्या ठिकाणी पिवळी होणं, फ्रॅग्रन्स ऑफ द रिपनिंग फूड म्हणजे त्या ठिकाणी फळ पिकल्यानंतर सुगंध त्या ठिकाणी येणं, त्याच्यानंतर डार्कनिंग ऑफ ए कट पोटॅटो बटाटा चिरून ठेवल्यानंतर काळा पडणं, ब्रस्टिंग ऑफ अन इन्फ्लॅटेड बनून फुगवलेला फुगा फटदिशी त्या ठिकाणी फुटणे, साऊंड ऑफ ब्रस्टिंग फायर कॅकर म्हणजे त्या ठिकाणी फटाका पेटवल्यानंतर आवाज होणे, आणि पुढे आपल्याला दिलेलं आहे फाऊल स्मेल फ्रॉम ए स्पॉइल्ड फूड म्हणजे खाद्यपदार्थ खराब झाल्यावर आंबूस वास त्या ठिकाणी. अशा प्रकारचे बदल त्या ठिकाणी दिलेले. आता याच्यापैकी भौतिक बदल आणि रासायनिक बदल कोणकोणते त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार त्या ठिकाणी करायचा. पहा, फिजिकल चेंजमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पहिलं सांगता येईल की मेल्टिंग ऑफ आईस हा त्या ठिकाणी भौतिक बदल आहे. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला सांगता येईल की बॉइलिंग ऑफ वॉटर पाणी उकळणं हा सुद्धा त्या ठिकाणी भौतिक अशा प्रकारचा बदल आहे. त्याच्यानंतर डिसोल्युशन ऑफ साल्ट इन वॉटर म्हणजे त्या ठिकाणी मीठ जे आहे तर ते मीठ त्या ठिकाणी पाण्यामध्ये विरघळणं, हे आपल्याला त्या ठिकाणी फिजिकल चेंज आहेत म्हणजे भौतिक असणारे जे काही बदल जे आहेत तर ते बदल त्या ठिकाणी. त्याच्यानंतर असणारे जे काही केमिकल चेंज आहे तर त्या केमिकल चेंजमध्ये आपल्याला रिपनिंग ऑफ मँगो म्हणजे त्या ठिकाणी कैरीचा त्या ठिकाणी आंबा होणं. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल की रिपनिंग ऑफ बनाना म्हणजे केळी जी आहे तर त्या केळी काय होणं तर त्या ठिकाणी पिकणं की हिरवं केळ त्या ठिकाणी पिवळं होणं. त्याच्यानंतर फ्रॅग्रन्स ऑफ रिपनिंग फ्रूट म्हणजे फळ पिकल्यानंतर सुगंध येणं. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल की डार्कनिंग ऑफ ए कट पोटॅटो म्हणजे बटाटा जो आहे तर तो बटाटा चिरून ठेवल्यानंतर काळा पडणं. त्याच्यानंतर ब्रस्टिंग ऑफ अन इन्फ्लॅटेड बनवलं
म्हणजे त्या ठिकाणी फुगा जो आहे तर तो फुगवलेला फुगा फडदिशी फुटणं. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल की साऊंड ऑफ ए ब्रस्टिंग फायर क्रॅकर, म्हणजेच त्या ठिकाणी फटाका पेटवल्यानंतर त्याचा आवाज जो आहे तो आवाज त्या ठिकाणी होणं. आणि शेवट आपल्याला सांगता येईल की फाऊल स्मेल फ्रॉम ए स्पॉइल्ड फूड, म्हणजे खाद्यपदार्थ खराब झाल्यानंतर त्याचा आंबूस वास येणं. हे सर्वच्या सर्व केमिकल चेंज आहेत, रासायनिक बदल त्या ठिकाणी आहेत. आता पुढे की ड्युरिंग एनी चेंज composition of original substance changes to form a new substance with a different compositions and property. आपल्या असं लक्षात येतं नसते की कोणताही रासायनिक बदल होताना मूळ पदार्थ जो आहे तर त्या मूळ पदार्थाचं संघटन त्या ठिकाणी बदलतं आणि त्याच्यापासून वेगळं संघटन असलेला, वेगळ्या त्या ठिकाणी प्रॉपर्टी असलेला, म्हणजे वेगळे त्या ठिकाणी गुणधर्म असलेला नवीन पदार्थ त्या ठिकाणी तयार होतो. हाऊ टू आयडेंटिफाय ए केमिकल चेंज, आणि म्हणून एखादा बदल जो आहे तर तो रासायनिक बदल आहे हे आपल्याला कसं ओळखायचं पा याच्यासाठी आपल्याला ट्राय धिस म्हटलेले घरी त्या ठिकाणी करून पाहायचे. पा काय करायचे, टेक ए लेमन ज्यूस इन ए क्लीन ग्लास, एक स्वच्छ असणारे काही काचेचे असणारे काही पात्र जे आहे तर त्याच्यामध्ये काय करायचे, लिंबाचा रस त्या ठिकाणी घ्यायचा. टेक 2 ड्रॉप्स ऑफ लेमन ज्यूस इन ए स्पून अँड टेस्ट, 2 थेंब लिंबू रस घेऊन त्याची चव जी आहे तर ती चव त्या ठिकाणी घ्यायची. पुढे ॲड ए पिंच ऑफ बेकिंग सोडा इन द ग्लास ऑफ द लेमन ज्यूस, आपल्या घरामध्ये असणारा जो काही खाण्याचा असणारा जो काही सोडा जो आहे तर तो सोडा काय करायचा आहे, हा जो काही लिंबाचा असणारा जो काही रस जो आहे तर त्या लिंबाच्या रसामध्ये थोडासा त्या ठिकाणी खाण्याचा सोडा त्या ठिकाणी टाकायचा. डीड यू नोटीस बबलिंग अराउंड द पार्टिकल ऑफ द सोडा, तो सोडा त्या ठिकाणी लिंबाच्या रसामध्ये टाकल्यानंतर सोड्याचे असणारे जे काही कण जे आहे तर त्या कणांभोवती बबल म्हणजे बुडबुडे जे आहे तर ते बुडबुडे तयार होताना दिसतात का. पुढे डीड यू हिअर ए साऊंड ऑन टेकिंग युअर एअर नियर द ग्लास, आणि तो असणारे जे काही काच पात्र जे आहेत तर त्या पात्राजवळ तुम्ही कान जर नेला तर काही आवाज जो आहे तर तो आवाज तुम्हाला त्या ठिकाणी ऐकायला येतो का. पुढे नाव अगेन टेस्ट इट, आणि हा जो काय असणार काही द्रावण जे आहे तर त्या द्रावणाची पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी काय करायची, चव जी आहे तर ती चव त्या ठिकाणी घेऊन पाहिजे. येते पुढे आता डीड इट टेस्ट ॲज सोर आर इट वॉज इन द बिगिनिंग, म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला लिंबाची असणारी काही चव जी आहे तर ती आंबट होती, त्याच्यामध्ये सोडा टाकल्यानंतर ही चव त्या ठिकाणी कशी होती, तशीच होती का, हे ते मी त्या ठिकाणी पुन्हा काय करायचे, टेस्ट त्या ठिकाणी करून पाहिजे. पुढे पहा, अभाव ॲक्टिव्हिटी इज टू बी डन युजिंग ए क्लीन ॲपरेटस अँड इडिबल मटेरियल, वरील कृती स्वच्छ साहित्य आणि खाद्यपदार्थ वापरून त्या ठिकाणी करायची आहे. देन ओनली इट इज पॉसिबल टू टेस्ट द टेस्ट, आणि हे सर्व त्या ठिकाणी स्वच्छ साहित्य, स्वच्छ अशा प्रकारचे खाद्यपदार्थ त्या ठिकाणी वापरून चव घेणं या ठिकाणी किंवा ही परीक्षा करणं त्या ठिकाणी शक्य आहे. अदरवाईज कीप इन माइंड दॅट द टेस्टिंग ऑफ द टेस्ट कॅनॉट बी डन, अन्यथा चव घेणं ही परीक्षा त्या ठिकाणी करू नये हे त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आता या ठिकाणी अनेक अशा प्रकारचे असणारे काही पदार्थ जे आहेत आकृतीमध्ये आपल्या लक्षात येतं नसते की चेंज इन कलर, टेस्ट, रिलीज ऑफ द गॅसेस, म्हणजे रंग बदलणं, चव बदलणं, वायुमुक्त होणं इत्यादी असणाऱ्या ज्या काही प्रक्रिया ज्या आहेत तर त्या प्रक्रिया या ठिकाणी दाखवल्या. या ठिकाणी सफरचंद जे आहे तर ते कापल्यानंतर कसं दिसतं, ब्रेड जो आहे तर तो ब्रेड त्या ठिकाणी दाखवलेले, लोखंडाचे खिळे आहेत, त्याच्यानंतर असणारे जे काही केळी जे आहेत तर ते केळीच्या रंगामध्ये कशा पद्धतीचा बदल त्या ठिकाणी झालेला आहे, त्याच्यानंतर असणारे जे काही शंकोपात्र जे आहेत तर याच्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड आणि फिनाइलफ्थलेन टाकल्यानंतर कशा पद्धतीचा रंग त्या ठिकाणी बदललेला आहे हे आपल्याला त्या ठिकाणी पाहता त्या ठिकाणी येतं नसतं. आता पुढे त्याच्यानंतर पाहता मेनी परसिवेबल ऑब्झर्वेशन आर नोटीस ड्युरिंग द अबव्ह ॲक्टिव्हिटी, वरील जी काय आपण कृती केली त्या कृतीमध्ये बदल जे आहे तर ते बदल घडून येत असताना किंवा बदल घडून येत असताना जाणण्याजोगी अनेक अशा प्रकारचे ऑब्झर्वेशन, निरीक्षणं जे आहेत तर ते निरीक्षणं आपल्याला त्या ठिकाणी आढळतात. आता काय काय आढळतात, पहिलं आपल्याला सांगता येईल, ए गॅस इज सीन
टू बी लिबरेटिंग इन द फॉर्म ऑफ द बदल. बुडबुडे जे आहेत तर त्या बुडबुड्याच्या रूपांमध्ये आपल्या लक्षात यायचं नसतंय की लिंबाचा असणारा रस जो आहे तर त्या लिंबाच्या रसामध्ये काय केला कोणी खाण्याचा सोडा त्या ठिकाणी जर टाकला तर आपल्याला बुडबुड्याच्या रूपामध्ये वायू जो आहे तर तो वायू काय होता नसतो, मुक्त त्या ठिकाणी होता नसतो. पुढे ए लो साऊंड इज हर्ड, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी हलकासा अशा प्रकारचा असणारा जो काही ध्वनी जो आहे तर तो ध्वनी साऊंड आपल्याला त्या ठिकाणी ऐकायला येत नाही. द व्हाईट सॉलिड पार्टिकल्स ऑफ द बेकिंग सोडा डिसअपिअर्स, त्याच्यानंतर खाण्याचा असणारा जो काही सोडा जो आहे तर त्या सोड्याचे पांढरे असणारे जे काही स्थायुकण जे आहेत तर ते स्थायुकण काय होताना दिसतात आपल्याला डिसअपिअर, म्हणजे नाहीसे जे आहे तर ते नाहीसे त्या ठिकाणी होताना दिसतात. द ओरिजिनल सोर टेस्ट बिकम माइल्ड आर डिमिनिश, त्याच्यानंतर लिंबाची असणारे जे काही मूळची असणारे जे काही आंबट चव जी आहे तर ती काय होताना दिसते, कमी होताना दिसते किंवा नाहीशी जी आहे तर ती नाहीशी त्या ठिकाणी होताना दिसते. आणि फ्रॉम धिस इट इज अंडरस्टूड दॅट ए न्यू सबस्टन्स हॅव्हिंग ए डिफरंट टेस्ट इज फॉर्मड, आणि यावरून आपल्या लक्षात येताना असते की या बदलामध्ये वेगळ्या चवीचा नवीन अशा प्रकारचा पदार्थ जो आहे तर तो पदार्थ काय झालेला आहे तर त्या ठिकाणी तयार झालेला आहे. ॲट द एंड ऑफ द अबव चेंज द टेस्ट ऑफ द सबस्टन्स वॉज डिफरंट मीन्स इट्स कंपोजिशन वॉज डिफरंट. हा जो काही प्रयोग आपण त्या ठिकाणी केला, ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी करून पाहिली तर त्याच्या बदलाच्या शेवटी आपल्या लक्षात आलं की पदार्थाची चव त्या ठिकाणी वेगळी होती. याचाच अर्थ तो असणारा जो काही पदार्थ जो आहे तर त्या पदार्थाचं संघटन जे आहे तर ते संघटन कसं होतं, वेगळं त्या ठिकाणी होतं. दस ड्युरिंग द अबव चेंज द कंपोजिशन ऑफ द ओरिजिनल सबस्टन्स चेंज टू फॉर्म ए न्यू सबस्टन्स विथ डिफरंट प्रॉपर्टीज. आणि याचा अर्थ असा की वरील असणारा जो काही बदल जो आहे तर त्या बदलामध्ये मूळ पदार्थाचं संघटन जे आहे तर ते संघटन बदलून वेगळ्या गुणधर्माचा नवीन असणारा जो काही पदार्थ जो आहे तर तो पदार्थ काय झाला तर त्या ठिकाणी तयार झाला. दस द चेंज दॅट टेक्स प्लेस ऑन ॲडिंग बेकिंग सोडा टू लेमन ज्यूस इज अ केमिकल चेंज. आणि म्हणजेच त्या ठिकाणी लिंबू रस जो आहे तर त्या लिंबू रसामध्ये काय केलं आपण, खाण्याचा सोडा टाकला. साण्याचा टोडा टाकल्यानंतर त्याच्यामध्ये होणारा जो काही बदल जो आहे तर तो बदल कसा आहे तर त्या ठिकाणी केमिकल चेंज आहे, रासायनिक बदल जे आहे तर तो रासायनिक बदल त्या ठिकाणी. पुढे समटाइम्स सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑब्झर्वेशन आर परसिव्ड ड्युरिंग ए केमिकल चेंज. काही वेळा काय होताना दिसतं की रासायनिक बदल घडत असताना वेगवेगळी वैशिष्ट्यपूर्ण निरीक्षणं जे आहे तर ते निरीक्षण त्या ठिकाणी जाणवतात. आणि दीज अनेबल अस टू नो दॅट ए केमिकल चेंज हॅज टेक प्लेस. आणि याच्यावरून आपण त्या ठिकाणी सांगू शकतो की रासायनिक बदल जे आहेत तर ते रासायनिक बदल झाल्याचं त्या ठिकाणी आपल्याला ओळखतात त्या ठिकाणी. सम ऑफ दीज ऑब्झर्वेशन आर एनलिस्ट इन द टेबल 13.1. आता याच्यापैकी काही असणारे काही बदल जे आहेत तर त्या बदलांची पुढे दिलेला जो काही तक्ता जो आहे 13.1 या 13.1 हा जो काय असणारा जो काही तक्ता जो आहे तर त्या तक्त्यामध्ये त्या ठिकाणी ती निरीक्षणं जे आहेत तर ते निरीक्षण आपण त्या ठिकाणी मगाशीच त्या ठिकाणी पाहिलेली की सफरचंद कापल्यानंतर काय होतं, लोखंडामध्ये कशा पद्धतीचा बदल होतो, केळीमध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीचा बदल होतो. म्हणजे अशा प्रकारचे निरीक्षणं जे आहेत तर ते निरीक्षण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. बाई एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.